विषय नक्की काय आहे हे तर बघितल्याशिवाय कळणार नाही. पण टोळीच्या म्होरक्याला बोलण्याचं धाडस जे प्रभूनं केलेलं आहे ते आत्तापर्यंत या घरामध्ये कोणाला जमलेलं नाहीये. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ प्रभू. प्रभू तू नड त्याला, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. सोशल मीडियावरूनच कळतं की कुणाचे किती फॉलोअर्स आहेत. अशा प्रकारच्या भन्नाट कमेंट्स या प्रेक्षकांच्या आत्ता येत आहेत. विषय काय आहे तर विशालला काल प्रभूने नॉमिनेट केलेलं होतं. कारण जो कॅप्टन्सीचा टास्क होता त्याच्यामध्ये तो म्हणलेला होता की तुमची एवढी बॉडी असून तरी काय फायदा आहे. आणि प्रभू हा शरीराने खूपच लहान आहे. त्यामुळे आपल्याला माहीतच आहे की दोघांमध्ये जास्त ताकद ही कोणाची आहे. तरी सुद्धा विशाल तू आमच्या गटात ये असं सांगून त्याने तो खेळ जो आहे तो मध्येच गिवअप केलेला असं प्रभूला वाटलेलं होतं. त्यामुळे तो म्हणतात की डॉन म्हणतात डॉन. तर याच्यावरती विशालचं असं आहे की तुला आम्ही फुटेज देत नाही, तू नॉमिनेटेड आहेस. प्रत्येक वेळेस विशालसोबत कुणीही वाद घालत असेल किंवा रुचिता असेल, अनुश्री असेल, विशालचा एकच मुद्दा असतो, मी तुला फुटेज नाही देणार. पण फुटेज हे टी व्हीवरती दिसतं की कोण कोणाला फुटेज देत आहे. हे तुम्ही आत बसून सांगण्याची गरज नाही की आम्ही तुला फुटेज देत नाही, चल निघ. त्यावरती प्रभू सुद्धा म्हणतो की हलक्यात घ्यायचं नाही मला, मी 20 वर्ष जरी असलो तरी मला हलक्यात नाही घ्यायचं. त्यामुळे कुठेतरी प्रभू आता स्वतःचा खेळ घरामध्ये दाखवत आहे. मी वाट लावूनच बाहेर जाणार, कारण विशाल त्याला म्हणतो की चल बाहेर निघ. त्यावरती तो म्हणतो की मी तुमची सगळ्यांची वाट लावूनच बाहेर जाणार. तर अशा प्रकारे प्रभू आता स्वतःचा गेम या घरामध्ये दाखवत आहे. त्याचे मुद्दे देखील करेक्ट असतात. फक्त आता एवढंच प्रेक्षकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की प्रभूने सागरच्या नादी लागू नये. कारण प्रभू सागर हा खूप आतल्या गाठीचा आहे आणि त्याने जर बेडीमध्ये राहून तुला काही शिकवलं आणि तू जर तसा बोलायला गेलास तर तू स्वतः वाईट दिशील. सागरचं प्लीज ऐकू नकोस. अशा बऱ्याच प्रकारच्या कमेंट्स आत्ता सागर कारंडेच्या विरोधात देखील आहेत. आणि जरी असं म्हणलं की नाण्याला दोन बाजू असतात, तर आत्ता सुद्धा प्रभू हा विशालचा डिसरिस्पेक्ट करतोय. तरीही सागर का बोलत नाहीये की तू डिसरिस्पेक्ट करतोयस, तू त्याला का बोलतोयस. आणि सागरची सुद्धा दुसरी बाजू असू शकते की त्याला स्वतःचं बोलून द्यावं. पण याच्यामध्ये असंही असू शकतं की सागरनेच ही गोष्ट प्रभूला शिकवली आहे म्हणून तो विशालला असं बोलतोय आणि सागर कारंडे हे मजा घेत बघत बसलेला आहे. तर अशा प्रकारच्या दुहेरी भूमिका इथे दिसत आहे. तर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.